डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623 25 67 22। राहुरी शहरातील श्री बुवा सिद्धदेव मंदिर परिसरामध्ये लावण्यात आलेल्या कथित वक्फ न्यायाधिकरणाच्या आदेशाच्या फलकाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत राहुरी शहरातील 28 गणेशोत्सव मंडळांनी राहुरी पोलिसांना निवेदन दिलंय। संबंधित आदेश तातडीनं रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे। तर श्री बुवा सिद्धदेव यांची यात्रा नेहमीप्रमाणे हिंदू धार्मिक परंपरेनुसार मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी प्रशासनानं आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी ही मागणी करण्यात आली आहे। श्री बुवा सिद्धदेव यांचा यात्रोत्सव बुधवारी 29 जुलैपासून सुरू होतोय। त्याआधी मंदिर परिसरामध्ये एक फलक लावला गेला। या फलकावर वक्फ न्यायाधिकरणाच्या आदेशाचा उल्लेख करत मंदिर परिसरामध्ये ध्वज लावणं, समाधीवर भगवं वस्त्र अर्पण करणं, आरती करणं, घोषणा देणं आणि मुस्लिम परंपरेव्यतिरिक्त अन्य धार्मिक विधी करण्यास मनाई असल्याचं नमूद केलं गेलंय। तर निवेदनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार श्री बुवा सिद्धदेव हे राहुरीचे मुख्य देवस्थान असून इसवी सन 1800 पासून येथे पूजा अर्चा, महाआरती आणि यात्रोत्सवाची परंपरा आहे। रोज अनेक भाविक इथं दर्शन घेऊन आपल्या दिवसाची सुरुवात करतात। मात्र गेली काही वर्षांपासून या मंदिराबाबत वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप निवेदनातून केला गेलाय। राहुरी शहराचे ग्रामदैवत श्री बुवा सिद्धदेव उर्फ बॉसिन बाबा मंदिर हे या आखाड्याच्या महिन्यामध्ये बुधवार, गुरुवार, शुक्रवार असे 3 दिवस यात्रा हिंदूंची परंपरेनुसार आतापर्यंत चालू आहे। आणि ह्या परंपरेला गालबोट लावण्यासाठी वक्फ बोर्डातून काही लोकांनी तिथून आपल्या ह्या हिंदूंच्या मंदिरात जी पूजा अर्चा होते त्याला वक्फ बोर्डाकडून आपल्याला ते हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे यात्रा करून देऊ नये म्हणून असा स्टे घेतलेला, आदेश घेतलेला आहे डिपार्टमेंट मार्फत त्यांनी। आणि त्याच्या निषेधार्थ आपल्या राहुरी शहरातील मंडळे आणि जे हिंदू सकल समाज, सगळे हिंदूंचे कार्यकर्ते, अध्यक्ष सगळे या ठिकाणी पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी जमा झालेले आहेत। आणि आपल्या हिंदूंच्या रीतिरिवाजाप्रमाणे यात्रा व्हावी यासाठी आपण पोलीस स्टेशनला सगळ्यांनी निवेदन दिलंय। त्याबद्दल बॉसिन बाबा त्या ठिकाणी मंदिरात आपली पूजा व्हावी म्हणून आपल्याला डिपार्टमेंटनी मदत करावी यासाठी आपण हे निवेदन सगळ्यांनी, गावातल्या अख्ख्या गावकऱ्यांनी, नगरसेवकांनी ते दिलेले आहे। बुवा सिद्ध बाबादेव महाराज हे एक हिंदू समाजाचा एक देवस्थान आहे। त्यामध्ये काही ज्यादी लोकांनी तिथे असं ठरवलंय, त्यानंतर वक्फ बोर्डमध्ये गेले, त्यानंतर तिथं त्या आपल्या हिंदू रीतिरिवाजाला स्टे आणलाय त्यांनी की इथं हिंदू परंपरेनुसार आरती होऊ नये किंवा इतर आपले काही उत्सव असो हिंदू धर्माचे ते होऊ देत नाही। यासाठी आज इथे सर्व हिंदू समाज इथे आज पोलीस स्टेशनला आला आहे। यासाठी आज आम्ही सर्व सकल हिंदू म्हणून इथं आलो आहेत। आणि सर्व पोलीस स्टेशन असो, इतर पोलीस गणेश मंडळ वगैरे वगैरे सर्व इथं आलो आहेत। आमची एकच मागणी आहे की काही ज्यादी लोकांनी इथं काही स्टे लावला आहे, ही आम्ही PI साहेबांना एक विनंती करतो की त्या निषेधात आम्ही इथे आज आलो आहे की तिथे आमची 29 तारखेनंतर 3 दिवस आमची यात्रा उत्सव असतो बुवा सिद्ध बाबाला, ती आमची नेहमीप्रमाणे व्हावी हीच आमची सकल हिंदू समाज असो किंवा इतर राहुरी शहरातील, राहुरी तालुक्यातील गणपती उत्सव मंडळातले सर्व मंडळ असतील त्यांची सर्वांची आज ही मागणी आहे। 2-3 दिवसापूर्वी तिथे बोर्ड लावलेला दिसला आम्हाला का तिथं वक्फ बोर्डाचं बोर्ड तिथं सांगितलं होतं बाबा तुम्हाला भगवी चादर चढवता येणार नाही, तुम्हाला तिथं आरती घेता येणार नाही।
त्यात आम्हाला कोणत्याही प्रकारचा विश्वासात घेतला नाही. आता भूषणराव बाबाची यात्रा मला वाटतं 800 वर्षापासून आम्ही जेव्हा पण माझा जन्म तिथं झालेला आहे. आम्ही लहान असताना तिथं पाटलांना मान होता भूषणराव बाबांची. 4-5 पाटील मिळून ते यात्रा करायची. त्यावेळेस मुस्लिम समाजाचा काही संबंध नव्हता. फार जुनं मंदिर असताना ते आपल्या नाथांपैकीच एक मंदिर होतं. त्यामुळे तिथं मुस्लिम समाजाचा काही एक संबंध नसताना तिथल्या एक मला वाटतं 2-3 वर्षापूर्वी एक तहसीलदार मुस्लिम समाजाचा आला. त्यांनीच जाणून बुजून तिथं वक्फ बोर्डला ती नोंद करून त्यांना मुस्लिम लोकांच्या हातात धरून ती वक्फ बोर्डला नोंद करून घेतली 22-23 ला. ती चुकीच्या पद्धतीने त्यात कोणालाही आमच्या गावकऱ्यांना विश्वासात घेतलेलं नाही. आणि आता जे उत्सव आहे आमचा 29 तारखेपासून बुवासिद्ध बाबा देवस्थानचा, तो हिंदू समाजाने हिंदू परंपरेनुसारच चालत आलेल्या रूढी परंपरेनुसारच साजरा करणार आहे. आणि आम्ही करणार आहे. जरी गुन्हे जरी दाखल झाले तरी आम्ही तो सण साजरा करणार आहे मोठ्या उत्साहात. तरी प्रशासनाला हीच विनंती आहे की आम्हाला जे वक्फ बोर्डाने नोटीस काढलेली ती आम्हाला मान्य नाही आणि आम्ही येणारा उत्सव पूर्ण जोमात साजरा करू. यात्रोत्सव अवघ्या 2 दिवसावर आलेला असताना असा फलक लावण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे संबंधित आदेशाचा फेरविचार करून तो रद्द करावा. तसेच यात्रोत्सव निर्विघ्न आणि शांततेमध्ये पार पडण्यासाठी प्रशासनानं आवश्यक ती कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी 28 गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.